मला तुमच्याशी बोलायचंय आत्ता, या क्षणी. म्हणजे माणिक म्हणाली ते खरं आहे तर बोल. तुला जे काही बोलायचंय ते बोल. तसं मला ठाऊकच आहे, पण मला तुझ्या तोंडून ऐकू दे. माणिक सांगत होती तू एकटक दिगूकडे बघत असतेस, त्याच्या पुढे पुढे करत असतेस. विनूशी लग्न ठरलंय ना तुझं, मग तरी तुझ्या मनात परपुरुषाबद्दल आसक्ती आहे. मी तसा विचार करणारी मुलगी नाहीये. साळसूतपणाचा आव आणू नकोस हा. मला कळत नाही की दिसत नाही. माझ्या दिगू जवळ जाण्यासाठी तू माझ्या शंभूचा वापर केलास. त्याला लळा लावून माझ्या दिगूवर जाळ टाकलंस. नाही नाही हो, अजिबात नाही. नाही अगं सटवे, याला व्यभिचार म्हणतात. परपुरुषाबरोबर अशी वागतेस तू. शी, इतके घाणेरडे संस्कार केलेत का ग तुझ्यावर? म्हणजे तू चारित्र्यहीन आहेस. नाही, मी तशी नाहीये. तशी नाही, तशीच आहेस तू चौचाल. म्हणून लग्नाला नाही म्हणालीस ना. आणि तशी नाही आहेस तर मग लग्नाला हो म्हण. तुला लग्नाला होकार द्यावाच लागेल. विनूशी लग्न करावंच लागेल. कसं करू मी हे लग्न? कसं करू? हे धीर आहेत माझे, हे धीर आहेत माझे. सासूबाई, मी सखू आहे, सखू. मी सखू आहे, सखू. हे मंगळसूत्र बघा. मी माझ्या आवडशिवाय दुसऱ्या कोणाचा विचार करूच शकत नाही हो. आसपासच्या गावात दवंडी द्या. म्हणावं चेतकीन सकुला आम्ही आमच्या गावातून हाकलून दिलंय. जीव घेईन मी तुझा. इतकी उलसफोड करून तुला घराबाहेर काढलं, दिगूच्या आयुष्यात बाहेर केलं, तरी परत या घरात आलीस. तुला मी आता सोडणार नाही. मी आता तुझं जीवन घेईन. चेतून चेतून मारीन मी तुला. मारा मला, मारा, पण माझ्या धीराशी माझं लग्न लावू नका. हो, खरोखरच ती तुळसा असेल तर मी खरोखरच लग्न लावून देईन. महामाया असं का म्हणाली? ती खरोखर तुळसा असेल तर अर्थ काय याचा? बहुतेक तुळसा आता लग्नाला निक्षून नाही म्हणेल. काय झालं असेल? ही तुळसा अशी सासूबाईंना घेऊन खोलीत का गेली? मी जाऊन बघून येऊ का? ए, तू कशाला मरायला आत जातेस ग? हे सगळं ना तुझ्यामुळेच घडलंय. काय गरज होती तुला मुंडळा लावायची? तू मिरवलंस ना, म्हणून तुळसाला वाईट वाटलं. कुणाचं काही हो, तू आपल्या तुझ्या लग्नाची टिमकी वाजवतच फिरतेस. आता ना इथून अजिबात हलायचं नाही. गप उभी राहायचं. सासूबाई, सासूबाई, मी हात सोडते, पण माझ्या चारित्र्यावर चिखल फेकू नका. माझे आहो, माझा श्वास
माझं सर्वस्व आहे. म्हणूनच माझ्या जीवाची पर्वा न करता आज तुमच्या समोर माझं सत्य सांगतेय. माझी ओळख तुमच्या पुढे ठेवतीये. सासूबाई, सासूबाई, माझी अब्रू आता तुमच्या हातात आहे. मला विनू भाऊजींशी लग्न करायला लावू नका. तुम्ही घरच्यांना काहीही कारण सांगा, माझ्या काहीही अपेक्षा नाहीयेत. मी तुळसा म्हणून इथेच राहीन, तुमची सेवा करीन, सगळी कामं करीन. पण हे लग्न रद्द करा. आणि हे फक्त आणि फक्त तुम्हीच करू शकता हो. मामी अगं तू कुठे होती? तुला किती शोधलं मी, तू माझ्यासोबत खेळलीच नाहीयेस. चल आता माझ्याशी खेळ बघू. चल शंभूराज, चल खेळूया. शंभू बाळा, चला आजीला शेवटचा राम राम करा. तू इकडे ये, तिकडे जायचं नाही. मामी नाही आहे ती चटकी. रमाई, तू का मला रागवतीये आणि मामी का रडतीये? तू उलट प्रश्न करू नकोस रे. आणि सारखं काय खेळ करतोस रे? एकट्याला खेळता येत नाही तुला? आणि ही तुळसा कशाला हवीये तुला? शंभूराजे, असं मोठे बोलताना मध्ये येऊन हट्ट करायचा नाही, सांगितलंय ना तुम्हाला. तुम्ही जा पाहू, मी आलेच. हा, तुम्ही बाहेर जाऊन खेळा. नक्की? हो नक्की, तुम्ही जा. अगं याच शंभूच्या जीवावर उठली होतीस ना ग तू? तुझ्या आहोतचा दिगूचा विश्वासघात केलास आणि तूच त्याला मरण यातना भोगायला लावल्यास ना. अगं शेटके, लहान मुलांना पळवलं होतंस, अख्ख्या गावाला छळलं होतंस तू, आणि तू म्हणतेस मी पतिव्रता आहे. दिगूवर तुझा जीव आहे असं म्हणतेस ना? दिगूवर जीव आहे ना तुझा? मग थांब, आता बाहेर जाते आणि दिगूला सगळं सांगते. तो आत्ताच्या आता तुला घराबाहेर काढेल. नाही नाही नाही, असं करू नका. तुम्ही बाहेर जाऊन कोणाला काहीही सांगू नका. त्यांच्या मनात माझ्याबद्दल खूप गैरसमज आहे, राग आहे. माझ्यावर कृपा करा, पण आता घरात कोणालाच सांगू नका की मी सखू आहे. मी तुमच्या पाया पडते. तुला जर या घरात राहायचं असेल तर मी जसं सांगेन तसंच करायचं. का, कशाला, कुठे असे प्रश्न करायचे नाहीत. कळलं? चल. कुठे घेऊन जातायत मला? पण आता जे काही होईल त्याला निश्चयाने सामोरं गेलंच पाहिजे. काय झालं जाऊबाई? हो, अचानक असं तुळसा तुम्हाला हाताला धरून आत का घेऊन गेली? हा, काय बोलायचं होतं तिला? सांगा ना. हो, काय झालं, बोला ना. आणि वहिनी, तुळसा रडत का होती हो? हो, बोला ना जाऊबाई, बोला ना. तुळसा,
अगं तू तरी बोल ना, काय झालं? जाऊबाई काहीच का बोलत नाहीयेत? अगं बोल ना तू तरी. अहो जाऊबाई बोला ना. तुळसा अचानक काय झालंय? आम्ही दोघी बाहेर जाऊन येतोय, मी आणि तुळसा. बाहेर? कुठे? कशाला? आणि का? आणि हे सगळं असं सोडून? अहो जाऊबाई, आपल्यापेक्षा ही तुळसा हुशार निघाली. तिनेच एक महत्वाची गोष्ट माझ्या लक्षात आणून दिली. बाबाजी महाराजांचा आशीर्वाद आणि त्यांची संमती घेतल्याशिवाय आपण ही एवढी मोठी गोष्ट करून बसलो. योग्य आहे का ते? काय बोलताय तुम्ही जाऊबाई? आता मध्येच हे बाबाजी महाराज कुठून आलेत आणि त्यांनी नाही म्हटलं तर मग आपण काय करायचं? हे सगळं रद्द करायचं? नाही नाही, रमाई अगदी बरोबर बोलते. बाबाजी महाराजांच्या आशीर्वादाशिवाय कुठलंही शुभकार्य होणार नाही. चल रमाई, आपण जाऊया. मीही येतो तुझ्यासोबत. नाही नको, तू नको. तू तुझं काम कर, आम्ही दोघी जाऊन येतो. चल ग. हा जाऊबाई, हा असं काय करताय? मी येते तुमच्या सोबत. नको. हो असं काय बोलताय जाऊबाई? हो माझ्या मुलाबद्दल आणि माझ्या सुनेबद्दल निर्णय व्हायचाय ना, मग मी नको का तिथे? हो तुमच्या सुनेचं कसं तुम्ही सगळं बघता, मग मी माझ्या सुनेचं सगळं बघायला नको का? मी येणार, माझा हक्क आहे. जाऊबाई, हक्काच्या गोष्टी करू नका. एकत्र कुटुंबात तुझं माझं असं काहीच नसतं. विनू तुमचा मुलगा आहे, तो माझा कोणीच नाही आहे का? चल ग. हो आज पहिल्यांदाच बाबाजींना महत्व दिलं जात आहे, याचा मला आनंद होतोय. आई अंबाबाई, बाबाजींचा या लग्नाला नकार मिळू दे. माजलाय. मनोहरबाई, त्या कामवाला मिरवत कुठे घेऊन चाललात? मठाच्या दिशेने निघालात काय? काही विशेष? तुमची नजर सगळ्याच ठिकाणी असते नाही का? या माणसाला इतकी मोठी शिक्षा का दिली जाते? हा मारुती, तुमच्या सुनेच्या माहेर जाओ. मारुती काका, फार आगाऊ आहे हा. अहो गावाला नको तो शहाणपणा शिकवत होता. सखू अवस करायची गरज काय? तिचा पुतळा जाळायचा कशाला? हो सखू काही चेटकीन नाही. अहो ती थोर विठ्ठल भक्त होती. अरे मुलांना पळवणाऱ्या आणि त्यांना जाळून मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्या सखू बद्दल तो चांगलं बोलतोय, तिचं गुणगान गातोय. मग त्याची काय चांबडी लोळवायला नको? बिचारे मारुती काका माझ्यासाठी मार खाताय आणि मार पडतोय तरी खरेपणा सोडत नाहीये. अरे मार ना, मार मार. बघतेस ना, डोळे उघडून बघ. तुझ्याबद्दल गावात अजूनही संताप खतखतोय. समजतंय ना तुला? तुझ्याबद्दल हा चांगलं बोलला, याला केवढी मोठी शिक्षा केली जाते. मग विचार कर, तू सखू आहेस हे सांगून मी तुला या गावासमोर उभं केलं, तुझी काय अवस्था होईल? प्रेतावर गिधाडत तुटून पडतात तसे सगळे गावकरी तुझ्यावर
तुटून पडतील, ठेचून ठेचून मारतील तुला. चल. सावकार, सासूबाई तुळसाला बाबाजी महाराजांकडे घेऊन गेल्यात. तुम्हाला काय वाटतं, काय होईल तिकडे? आता मला काय माहित ते. नाही म्हणजे अंदाजे सांगा ना, ते होकार देतील? हे मी इथे बसून कसं सांगू माणिक? आणि जर बाबाजी महाराज नाही म्हणाले तर? हे नाही म्हणाले तर सरळ आहे, हे लग्न नाहीच होणार. आणि जर ते हो म्हणाले तर? अरे जर ते हो म्हणाले तर लग्न कुठल्याही परिस्थितीत होणार. बाबाजी महाराजांच्या शब्दापलीकडे जाण्याची कुणाची विषाद आहे? हो, मग आपलं लग्न कधी होणार सावकार? घाई करायला हवी ना, कारण आपल्या लग्नाला बाबाजी महाराजांचा होकार आहे. त्यांची आज्ञा तर पाळायलाच हवी ना. चिडका बिब्बा चिडला. बाबाजी महाराज, ही घ्या सखू, ही घ्या सखू. बाबाजी महाराज, बाबाजी महाराज, तुम्हाला अंतर्ज्ञानानं सगळं समजतं ना? सगळं समजतं ना? मग तुम्ही हिला कसे ओळखू शकला नाही? ही सखू आहे, सखू. हिनं स्वतः कबूल केलंय. काय मनोरमे नाही, हे सखू असू शकत नाही. असलंच तर तिचं भूत असेल. मी स्वतःच्या हाताने जमिनीखाली खड्डा खोदून हिला काढून टाकलं. ही कशी येईल इथं? ही जर भूत असल, पिशाच डाकिनी कोणी बी असल, जेटकीन असल, तर आता माझ्या हातून सुटणार नाही. जय जिंद्रबा. जिवंत कोंबड्यावानी वाचतो तुला. आता काय सुटत नाही तो. डोळे उघड ना. आता कशाला घाबरतेस? आणि चाल पुढे चाल. म्हणजे मला भास झाला होता. किती उशीर झाला, जाऊबाई अजून आल्या नाहीत. अहो, बाबाजींनी हो म्हटलं असेल ना. तुम्ही कशाला काळजी करताय? मग काळजी करू नये तर काय करू? तुझ्या बरोबर फुगडी खेळू? अगं तू माणिकवर का चिडतेस? ती बिचारी. बिचारी? तुम्ही मला नका शिकू. इथे ना माझं डोकं फिरलंय. आता यांना जाग आली. बाबाजींना अगोदरच विचारायचं ना. आता सगळं ठरल्यानंतर हे खुसपटा काढतायत. अगं वच्छे, तू जरा शांत हो. तुझी काही कामं राहिली असतील ना, ते आटपून घे ना. नाही, ते मठात काय झालं हे कळल्याशिवाय मी इकडची काडी तिथे करणार नाही. तुम्ही मला काही शिकवू नका. उलट तुम्हीच मठात जा आणि का उशीर होतोय ते बघा ना. हो काहीतरीच काय. अगं वहिनीनं ते आवडणार नाही. हो नाही हो, माझा ना आता जेव्हा त्यांना घुसमटतोय. हो तुम्ही जा ना. आता एवढं सगळं छान सुरळीत जुळलंय तर आता मोडून टाकायचं. सावकार, मला ना काहीतरी गडबड वाटते. तुळसाचं वागणं मला ना आधीपासूनच खटकायचं.
मी काय म्हणते, आपण जाऊन बघूया का? गरज नाहीये बाकी कोणी यायची. मी आणि काका मठात जाऊन बघतो. काका चल, आपण दोघेही जाऊ. चल. अरे मी कशाला हवाय तिथे? टाळा, जबाबदारी टाळा. तुम्ही ना इथे घरातच बसा आणि भाकऱ्या थापा. मी जाते तिथे. अहो जा, हो जा, हो तुमच्या मुलाच्या आयुष्याचा प्रश्न आहे. टिकू येतील तुझ्या बरोबर ते. काका चल. शव आढायला ना हरळीचा शाप आहे, शाप. एकही काम धड होत नाही, सतत अडथळे येतातच. जा पुढे जा. मनोरमे, झिंगरोबाच्या पवित्र स्थानी ही व्याध कशाला आणलीस तू? पुढच्या याला हिला मठात आणू नकस. बाबाजी महाराज, तसंच काही महत्वाचं तुम्हाला सांगायचंय, म्हणूनच या तुळसाला मी इथे आणलंय. बोल, काय बोलायचंय बोल, पटापटा बोल. बाबाजी महाराज, खूप खूप महत्वाचं बोलायचंय, आणि ते फक्त तुमच्याशीच बोलायचंय. टकलिया, टकलिया? अच्छा, ते काय हा टकिया पाहिजे काय? ए मूर्खा, आता आबळाला टेकू का तुला? हा? टकलिया म्हणजे एकांत हवाय आम्हाला. बादशाही भाषा ही. चला निघा, संधी बाहेर निघा. चला रे. काय झालं मनोरमे? बोल आता. ते अगं काय ते बोल ना. बाबाजी महाराज, ही तुळसा नाहीये. ही सकू आहे. सकू सकू ही सकू आहे. सकू 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 आहे. सकू सकू आहे. सकू सकू सकू. नाही, शक्य नाही. ही सकू असू शकत नाही. खोटं बोलतेस तू मनोरमे. खोटारडी असतो, संद खोट आहे. ही सकू असू शकत नाही. ही जिवंत कशी आहे? नाही बाबाजी महाराज, तुम्हाला एवढं आश्चर्य का वाटतंय? अहो, तुम्हीच तिला जीवदान दिलं होतं ना. तुम्हालाच तिची खूप कीव आली होती ना. आणि आपण तिला ठार कुठे मारलंय? वेशी बाहेर फक्त ढकलून दिलं होतं. अगं मनोरमे, सखूला मी स्वतः त्या. सखूला? सखूला काय महाराज?